नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा मंगळवारी विधान भवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी महाराजबाग चौक परिसरात अडवला। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात होता। बुलढाणा येथून निघालेला हा मोर्चा काल रात्री नागपुरात पोहोचला। आज सकाळी अमरावती रोडमार्गे हा शेतकरी प्रश्नी आक्रमक मोर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत हाती फलक घेऊन विधान भवनाकडे निघाला असता पोलिसांनी त्यांना रोखलं। दरम्यान रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी विरोधी पनौती असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्र सरकारचे मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा शब्द तुपकर यांना यापूर्वी झालेल्या बैठकीत दिला होता। मात्र 15 डिसेंबर उलटून देखील शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। निष्क्रिय सरकारचं करायचंय का? या शेतकरी विरोधी सरकारचं करायचंय का? आमच्या हक्काचा शेतकऱ्यांना पीक विमा तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।